आज आपण चीज टोस्ट सँडविच बनवणार आहोत. चीज टोस्ट सँडविच बनवण्याकरिता बटर लावलेले हे ब्रेडचे स्लाईस घ्यायचे, त्याच्यामध्ये जरा फिलिंग्स टाकायचे आणि मग नंतर हे आपण तव्यावरती बटर टाकून चांगलं असं फ्राय करून मस्त प्रकारे घ्यायचं आणि मग नंतर थोड्या वेळाने अजून 1-2 ब्रेड घ्यायचे, फिलिंग्स टाकायचं आणि मग त्याच्यावरती चीज किसून टाकायचं आणि ते सुद्धा छान प्रकारे आपण गरम करायचं आणि हे जे तव्यावरती आहे ना, ते टोस्ट होईपर्यंत आपण फ्राय करून डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. हे आम्ही वेगळ्या अशा भांड्यामध्ये चीजच्या म्हणजे सँडविचच्या भांड्यामध्ये आपण करून घेतलेलं आहे. हे पहा किती सुंदर दिसत आहे. वॉव! खूपच सुंदर दिसत आहे ना चीज टोस्ट सँडविच. चला तर मग चीज टोस्ट सँडविच बनवायला सुरुवात करूया. डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चीज टोस्ट सँडविच बनवण्याकरिता 4 ब्रेडचे स्लाईस घेतले आहेत, अनियन कटिंग करून घेतलेलं आहे, टोमॅटो कटिंग करून घेतलेला आहे आणि चीज क्यूब घेतलेली आहे आणि हिरवी मिरची बारीक कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी मॅगी मसाला मॅजिकचं एक छोटंसं पाऊच घेतलं आहे आणि बटर घेतलं आहे, या टोपामध्ये ठेवलं आहे. जरा हे बटर अमूल बटरच आहे, अमूल मस्का. आणि मग नंतर आपण हे ब्रेडला लावून घ्यायचा मस्का, म्हणजेच बटर ब्रेडच्या स्लाईसला लावून घ्यायचं. हे सर्व ब्रेडच्या स्लाईसला आपण अमूल बटर लावून घ्यायचा, म्हणजे मस्का सर्व ब्रेडच्या स्लाईसला लावून घेतल्यानंतर त्यावरती जरा आहे ना बारीक कटिंग केलेला अनियन, म्हणजेच बारीक कटिंग केलेले अनियन आहेत ना, ते आपण ब्रेडच्या स्लाईसवर टाकायचे आणि मग टोमॅटो टाकायचा, चीज स्लाईस किसून टाकायचा आणि दुसरी ब्रेडची स्लाईस जी आहे ना मस्का लावलेली ती वरती ठेवायची आणि मग नंतर आपण हे तव्यावरती ब्रेड तेल टाकायचं जरासं आणि त्यावरती मग आपण मस्का टाकायचा. मस्का टाकून झाल्यावर ना आपण जरा ते पसरवायचं आणि मग त्याच्यावरती आपल्याला आहे ना ते हे सँडविच जे बनवलं आहे ना ते ठेवायचं आहे. आणि मग नंतर हे पाव आहेत ना तव्यावरती चांगले असे चीजचे स्लाईस आहेत ना तव्यावरती चांगले आरतून परतून चांगले असे गरम करून घ्यायचे. हे पहा, मग असं म्हणजे सर्व ब्रेडच्या ह्या स्लाईसला आहे ना मस्का असा गरम तव्यावरती फ्राय करायचा. एका साईडनी गरम झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी गरम करायचा आणि मग हळूहळू त्याच्यावरती ते टोस्ट होतातच. आणि तरी पण आपल्याला वाटलं ग्रिल करण्यासाठी वरसून एक ताटली ठेवली तरी चालेल. आपण ह्या ठिकाणी तोपर्यंत दुसरं एक सँडविच बनवून घेतलेलं आहे. अमूल बटर लावून घेतलेलं आहे. या स्लाईसवरती जरा मॅगी मसाला मॅजिक टाकायचा आणि वरसून जरा आहे ना हे बघा आम्ही यावरती आहे ना चीज आहे ना जरा चांगलं असं स्लाईड म्हणजे किसून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे ना किसलेलं हे चीज. वाव! असं वाटतं हे असंच पाव एकमेकांवर ठेवून डायरेक्टली असं चीज कच्चं खाल्लं म्हणजे चीज सँडविच कच्चं खाल्लं तरी चालेल. कारण का पूर्वी तर असं काहीच अवेलेबल नसायचं. तेव्हा बाहेर फेरीवाले आहेत ना डायरेक्टलीच हे गरम न करता डायरेक्टली पाव आहेत ना एकमेकांवरती असे ठेवायचे आणि विकायचे आणि कच्चेच खायचे. पण हे आत्ता हल्ली हे ग्रिल करून खायची पद्धत सुरू झालेली आहे. चला हे आपण दुसऱ्या साईडने पण टोस्ट करून घेऊया. हे गोल्डन ब्राऊन कलरचं आपल्याला टोस्ट होईपर्यंत हे शेकायचं आहे तव्यावरती आणि मग नंतर शेकून झाल्यानंतर डिशमध्ये बाहेर काढायचं आणि हे तव्यावरती बनवलं आहे. हे आपण चीजचं एक भांडं मिळतं, सँडविचचं एक भांडं मिळतं, त्याच्यामध्ये आपण हे दुसरंवालं सँडविच आपण बनवूया. पाहिजे तर याच्यावरती पण मॅगी मसाला मॅजिकचा मसाला टाकला ना तरी चालेल, कारण का या मसाल्यात सर्व इन्ग्रेडियंट्स असतात. आणि मग नंतर ब्रेडची स्लाईस ठेवायची बटर लावलेली. सँडविचच्या या भांड्यामध्ये आम्ही बटर आधीच लावून थोडं गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये आपण हे दुसरंवालं सँडविच गरम करायचं आहे. झाकण हळूहळू आपल्याला बंद करायचं आहे, आपण पाहू शकता. आणि एकदा बंद करून झाल्यानंतर 1-2 मिनिटं आहे ना जरा शेकायचं आणि मग शेकून झाल्यानंतर आलटून पलटून ते दुसऱ्या बाजूनी पण शेकायचं आहे आणि मग उघडून बघायचं बरोबर झालं आहे की नाही. बघा बरोबर झालं आहे ना असं आपण बघायचं आणि मग नंतर हे आपण थोडंसं गरम झालं का त्याच्यावरती थोडा मस्का पण लावायचा. या भांड्याला आपण 1-2 मिनिटं चांगलं असं गरम करून घेतल्यानंतर आतमध्ये चीज चांगलं असं गरम झाल्यावर त्यावरती थोडासा मस्का लावायचा. परतून मस्का लावून झाल्यानंतर हे आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. बघा खूप सुंदर दिसत आहे ना, चांगलं असं शेकलं आहे की नाही. चला तर मग हे डिशमध्ये काढून घेऊया. सँडविचचं हे भांडं गरम आहे म्हणून आपण हे चमच्याने अलगद बाहेर काढायचं आणि अलगद आपण हे डिशमध्ये बाहेर काढल्यावर ते जरा एका बाजूला आधी चीज सँडविचचं ते भांडं बाजूला ठेवायचं, ते गरम आहे म्हणून. आणि हे चीजचं बघा
हे आपण तव्यावर बनवलेलं चीज सँडविच बघा किती सुंदर टोस्ट झालं आहे की नाही. आणि ते भांड्यामध्ये बनवलेलं चीज टोस्ट सँडविच आहे ना, ते सुद्धा चांगलं क्रिस्पी बनतं. पण आपण पहिला हे कटिंग करून दाखवतो किती सुंदर झालं आहे ते. हे पहा किती सुंदर झालं आहे ना. बघा वाव, हे बघा उघडून दाखवता. हे पहा चीज टोस्ट सँडविच आतमध्ये फिलिंग्स भरलेली आहे की नाही. वाव, हे दुसरंवालं अजून एक आम्ही तयार बनवलेलं, हे पण बघा किती सुंदर दिसत आहे. हे सॉसमध्ये टाकायचं किंवा सॉसमध्ये जरासा सॉस लावायचा आणि खायचा. आणि दुसरंवालं पण आम्ही आहे ना हे बाजूला बनवलं ना सँडविचच्या टोस्ट भांड्यामध्ये, ते पण पहा. हे पण कटिंग करून घेऊया जरासं. सँडविचच्या भांड्यामध्ये बनवलेलं चीज सँडविचसुद्धा आम्ही हे कटिंग करून आपल्याला दाखवत आहोत. हे पहा, हे सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे. डिशमध्ये काढून घेतलं आहे आणि हे प्रेझेंटेशनसाठी आपल्यासमोर दाखवत आहे. बघा किती सुंदर दिसत आहे ना चीज टोस्ट सँडविच. हे चीज टोस्ट सँडविच आहे आणि हे एवढं अतिउत्तम चवीला लागतं की खूपच छान लागतं. आणि त्याच्यावरती जरा आपण चीज आहे ना अजून किसून वरती टाकायचं, एकदम लाजवाब लागतं. एकदम खूपच सुंदर लागतं. सॉसमध्ये पण लावायची गरज आहे, सॉस लावायची पण काहीच आवश्यकता नाही. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.